निर्णय एक तिढा. मराठी कादंबरी भाग 7. सार्थकच्या मनात पूनमविषयी सॉफ्ट कॉर्नर बनत चालला होता. कदाचित त्यापेक्षाही जास्त असं काही ते होतं. त्याने तिला काकूंच्या चहाच्या टपरीवर बोलवले होते. ठरल्याप्रमाणे तीही आली. टपरीपासून थोड्या अंतरावरती भेटली. हाय सार्थक, पूनम अगदी उत्साहात म्हणाली. तिचा मूड चांगला दिसत होता. त्यानेही मग तिच्याकडे पाहून स्मितहास्य करून तिला हाय केले. अरे, तू इकडे का बोलावलंस? काही अर्जंट काम होतं का? अवनी म्हणाली. हो, म्हणजे तसं काही सगळं, सार्थक म्हणाला. ओके, बोल ना. आलोच आहोत तर चहा पण घेऊ का? पूनम म्हणाली. हो चालेल ना काकू, मस्तपैकी 2 चहा द्या मला, सार्थक म्हणाला. अरे वा पूनम, काय ग आज एकटीच इकडे? तुझ्या मैत्रिणी कुठेत? काकू चहाच्या टोपातला चहा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पळीने खालीवर करत बोलल्या. आता काय काकूंना सांगायचा असा विचार दोघांनाही पडला. दोघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. काकू, त्या अभ्यासाचं विचारायचं होतं सार्थकला जरा. त्याच्या नोट्स माझ्याकडे आहेत ना, त्याला द्यायच्या होत्या ना, म्हणून मग पटकन आले, पूनम अडकळत म्हणाले. अच्छा, अगं पण तुझ्या हातात तर काहीच नाहीये की? काकू पण आता तिची फिरकी घेऊ लागल्या. काकूंचे प्रश्न काही संपणार नाहीत असे आता सार्थकला वाटू लागले. मग तोच हातातली नोटबुक नाचवत म्हणाला. हे काय काकू? तिने दिले मगाशीच, इथे यायच्या आधीच. मित्रांना न सांगता असाच काहीसा बहाणा करून त्याने नोटबुक सोबत आणली होती. एकटा बाहेर गेल्यामुळे मित्रांनी प्रश्नांची सरबत्ती करू नये म्हणून त्याने आधीच खबरदारी घेतली होती. अच्छा, हा घ्या चहा, असे म्हणत काकूने दोघांना चहाचे ग्लास दिले आणि पुन्हा त्या नवीन आलेल्या गिरायकाकडे लक्ष देऊ लागल्या. आता पूनम आणि सार्थक दोघेही काकूंच्या चहाचा आस्वाद घेत होते. सार्थक पूनमकडे चहा पिता पिता हळूच पाहत होता. पूनम मात्र चहाचा आस्वाद घेण्यात मग्न होती. दोघांचाही चहा पिऊन झाला. सार्थकने चहाचे बिल दिले आणि दोघेही तिथून निघाले. चहाच्या टपरीपासून थोडे अंतर चालत आले असता पूनमने त्यांना विचारले. सार्थक, तू अजूनही सांगितले नाही की तू मला का बोलवलं इथे? सार्थक चालता चालता थांबला. त्याने तिच्याकडे पाहिले आणि परत जरा इकडे तिकडे नजर फिरवली. पुढे समोरच बसण्यासाठी एक बेंच त्याला दिसला. पूनम, आपण तिथे बसून बोलूया का? काय रे, पाय दुखले की काय तुझे इतक्यात? पूनम हसत म्हणाली. नाही ग, चल ना जाऊ तिथे, सार्थक म्हणाला. बर चल, पूनम म्हणाली. दोघेही पुढे जाऊन त्या बेंचवर बसले. बोल आता. ऐक ना, आपण पहिली सेमिस्टर झाली की आपण ट्रिपला जाऊयात का सगळे? म्हणजे आपला ग्रुप, मस्त मजा येईल. आहे ना पूनम? हो जाऊयात. सार्थक आता थोडा सिरियसली होता. बरं आता सांग ना लवकर, काय सांगणार होता ते? पूनम म्हणाली. पूनम, मी जे बोलणार आहे ते ऐकल्यावर तू काय रिॲक्ट होशील मला माहीत नाही, पण तू शांतपणे आधी ऐकून घ्यावं असं मला वाटतं, सार्थक म्हणाला. ओके, बोल ना. पूनमही आता त्याच्या चेहऱ्याकडे बघत थोडीशी सिरियस झाली. पूनम, गेले काही दिवस एकच गोष्ट मनात येते, एकच विचार मनात येतोय आणि मग माझं कशातच लक्ष लागत नाहीये. मी ते खूप दिवसापासून सांगेल म्हणतोय, पण ते जमेना. म्हणून मग आज. सार्थक अगदी घाईघाईत बोलून गेला. सार्थक, काय झालंय नक्की, मला नीट सांगशील का? पूनम म्हणाली. पूनम, आय थिंक आय एम फॉलिंग फॉर यू, सार्थक बोलून गेला. तो आता तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव तो टिपीत होता. पूनम क्षणभर शांत बसली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सार्थकची घालमेल अजून वाढवत होते. बोल ना काहीतरी पूनम, तुला राग आलाय का? तिच्या शांत बसण्याने सार्थकला आता कसंसं होत होतं. क्षणभर थांबून पूनम म्हणाली. सार्थक, मला माहीत नाही तुझ्या मनात हा विचार का आणि कसा आला, पण तू असा काही विचार करशील माझ्याबद्दल हे ऐकूनच वाईट वाटतंय मला. म्हणजे यार, तू माझा चांगला मित्र आहेस, आपल्यातलं शेअरिंग खूप चांगलं आहे आणि आपण एकाच ग्रुपमध्ये असताना तू असा विचार करणं चुकीचं आहे यार. पूनम थोडी चिडली होती. ग्रुपमध्ये असण्याचा आणि गोष्टीचा काय संबंध आहे? पूनम, तू गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज, सार्थक तिला समजावून लागला. संबंध कसा नाही, जाऊ देते, तू हाही विचार मनातून काढून टाक. मला आता उशीर होतोय, मी निघते आता. पूनम घाईतच निघून गेली आणि तिने सार्थकला पुढे बोलायची संधीच दिली नाही. सार्थक तिच्या अशा वागण्याने स्तब्ध झाला. तो तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होता. ती इतकी निराश झाली आणि ती इतकी का चिडली हेच त्याला कळत नव्हतं. तो निराश झाला आणि तसाच हॉस्टेलवर आला. आल्या त्याचा चेहरा पाहताच त्याच्या मित्राने देवेंद्रने त्याला विचारले. कुठं होतास रे इतक्या वेळ आणि 12 का वाजले चेहऱ्यावर तुझ्या? सार्थकने हातातली नोटबुक कॉटवर फेकली आणि काही नाही रे असं म्हणत
कॉटच्या बाजूला असलेल्या कपाटातून त्याने एक नोटबुक काढली आणि त्यात तो लिहू लागला. ती त्याची रोजनीशी डायरी होती. तो अगदी 10वीत असल्यापासून ती त्याच्या जवळच होती. तो नेहमी रोज जे काही घडेल ते त्या डायरीत लिहायचा. खरं तर आजच्या प्रसंगाची त्याने खूप वेळा स्वप्न पाहिली होती, पण आज जे काही झालं म्हणजे पूनमचं असं इतकं रागावणं, तडकाफडकी निघून जाणं हे त्याच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होते. त्याचं मन उदास होतं. त्याने आपल्याला समजून आपापल्याला समजून नाही घेतलं तिने आपल्याला समजून नाही घेतलं, यापेक्षाही तिने जो गैरसमज केला आहे त्याने त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याने ते सगळं त्याच्या डायरीत लिहिलं आणि लागलीच डायरी त्याच्या कपाटात ठेवून दिली. मनावर आलेला ताण निघून जाण्यासाठी त्याने मग मोबाईलवर गाणी लावली आणि डोळे बंद करून कानात हेडफोन घालून कॉटवर आडवा झाला. त्याचे बाकीचे रूममेट मात्र समजून गेले त्याचं काहीतरी बिनसले. मग त्यांनी त्याला उगाच प्रश्न विचारून त्याला डिस्टर्ब केले नाही. दुसऱ्या दिवशी सगळे कॉलेजला गेले. अर्जुन, देवेंद्र, योगेश, वृषाली, सार्थक, पूनम, सोनल असे सगळे एकत्र त्याच्या नेहमीच्या ठिकाणी कॅम्पसमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यात आज एकच बदल होता, तो म्हणजे पूनम आणि सार्थक आज एकमेकांशी बोलत नव्हते. रोज इतके बोलणारे, एकमेकांची मस्करी करणारे दोघेही आज एक शब्द एकमेकांशी बोलत नव्हते. हे लगेचच इतर मित्रमैत्रिणींच्याही चांगलंच लक्षात आलं, पण कोणाची त्यांना काहीच बोलणं नाही. असे काही दिवस गेले, पण अजूनही ते दोघं एकमेकांशी बोलले नव्हते. उलट दिवसेंदिवस पूनमचं वागणं विचित्र होत चाललं होतं. ती ग्रुप सोडून तिच्या ज्या इतर मैत्रिणी होत्या त्यांना तिने सार्थकच्या बोलण्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. त्यांच्या नजरेत तिने सार्थकची अगदी चुकीची इमेज तयार केली होती. जेव्हा कधी सार्थक तिच्या समोरून जायचा, ती त्याच्याकडे बघून तिच्या मैत्रिणींमध्ये काहीतरी उगाच कुजबुजायची. मग त्या मैत्रिणीही सार्थककडे पाहायच्या. सार्थकला तिचं असं वागणं खूप त्रास देत होतं. तिला जर काही बोलायचं होतं तर तिने माझ्याशी बोलायला हवं, असं हे सगळ्यांना काय सांगून काय मिळालं तिला. सार्थकच्या मनात हाच विचार येत होता. त्यांच्या दोघांमधला हा तणाव आता ग्रुपमधल्या इतर मित्रमैत्रिणींना कळत होता. शेवटी योगेशने सार्थकला विचारले, सार्थक, भांडण वगैरे झालंय का तुझं पूनमसोबत? आम्ही सगळे बघतोय, तुम्ही पहिल्यासारखे बोलत नाहीये, काही झालंय का? सार्थकने आता आडेवेडे न घेता त्यांच्या मित्रांना सगळं काही सांगून टाकलं. मित्रांनीही पूनमच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटलं. तिच्या मनात काही नव्हतं तर तिने सरळ नाही म्हणून मोकळं व्हायचं होतं, असं इतरांना सांगायची काही गरज नव्हती. ते अशा प्रकारे तर नक्कीच नाही. हे सगळं प्रकरण कळल्यावर सगळेच आता पूनमशी तुटक वागू लागले होते. सार्थक मात्र झाल्या प्रकारामुळे टेन्शनमध्ये राहत होता. त्याचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. आपण जर तिला असं बोललो नसतो तर बरं झालं असतं, कदाचित त्याच्या मनात एक विचार येऊन गेला. तो असाच आपल्या रूममध्ये बसून आपल्या विचारात दंग होता. विचार करता करता तो मोबाईल चालत होता. त्याला अचानक अवनीचा डीपी दिसला. खूप दिवसातून तो अवनीला पाहत होता. त्यांचं लास्ट कन्व्हर्सेशन तसंच होतं. त्याने ते डिलीट केलं नव्हतं. का कोण जाणे, त्याला तिला मेसेज करायची इच्छा झाली. त्याने तिला हायचा मेसेज केला, पण ती ऑनलाईन नव्हती. गेल्या वेळेस तिने त्याला लगेच रिप्लाय केला होता. आजही करेल असं त्याला वाटलं, पण असं काही नाही. त्याने खूप वेळ वाट पाहिली, पण ती काही ऑनलाईन आलीच नाही. संध्याकाळी 6च्या दरम्यान त्याच्या स्क्रीनवर अवनीचा मेसेज पॉपअप झाला. त्याचं लक्ष मोबाईलकडे नव्हतं. तो मित्रांसोबत काहीतरी बोलण्यात दंग होता. 5 एक मिनिटांनी त्याने मोबाईल हातात घेतला. अवनीचा मेसेज होता. सार्थकने लगेच पुन्हा मेसेज केला, हाय अगेन सार्थक. अवनी ऑनलाईन आली. हाय सार्थक, अवनी म्हणाली, कशी आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मीही ठीक. अरे दुपारी बाहेर गेले होते जरा, फोन घरातच होता. सॉरी तुला रिप्लाय करता आला नाही. अगं सॉरी कशाला, ठीक आहे. बोल. अवनी, मी कॉल केला तर चालेल का? सार्थकची ही दुसरी वेळ होती. त्याला तिच्याशी मेसेजवर बोलायचं नव्हतं आणि याचं कारण कदाचित त्यालाही माहीत नव्हतं. ओके कर, अवनी म्हणाली. सार्थकने लगेच तिला कॉल लावला. हॅलो सार्थक. हा बोल ना. काही नाही ग विशेष, असा सहजच मेसेज केला होता. अच्छा, मग कसं काय चाललंय अभ्यास, कसं आहे हॉस्टेल लाईफ? अवनी म्हणाली. हां ठीक चाललंय, सार्थक निश्वास सोडत म्हणाला. सार्थक, आर यू ओके? अवनी थोडा अंदाज घेत म्हणाली. हो ग, मला काय होतंय, मी अगदी मजेत, तू सांग, सार्थक म्हणाला. सार्थक, तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटत नाहीये, काही टेन्शन आहे का? अवनी पुन्हा म्हणाली. अगं नाही, खरंच नाही. तेच माझं सेमिस्टर होईल ना, मग परीक्षेचं थोडं टेन्शन आलंय. सार्थक उसनं हसत म्हणाला. आता नक्की झालंय तुझं, नक्कीच काहीतरी बिनसलंय. परीक्षेचं टेन्शन आणि तुला शक्यच नाही. सांग ना काय झालंय? अवनीने त्याला विचारले.
का गं, मला टेन्शन नाही येऊ शकत का परीक्षेचं? सार्थकने तिला विचारलं. सार्थक, सांग ना, काही झालंय का? अवनी म्हणाली. अवनी आणि सार्थकची मैत्री होती, पण ती इतकी घट्ट नव्हती की असं काही त्याने तिच्यासमोर शेअर करावं. तीही आपल्या बाबतीत असाच काहीतरी चुकीचा विचार करू लागली तर, असं त्याला वाटलं. तो क्षणभर काही बोललाच नाही. हॅलो सार्थक, आहेस ना? हॅलो, अवनी म्हणाली. तिच्या बोलण्याने तो भानावर आला. हो आहे, बोल ना, सार्थक म्हणाला. शेअर करण्यासारखं नाही आहे का? नसेल तर इट्स ओके, पण असं टेन्शनमध्ये नको राहू, अवनी काळजीने म्हणाली. तिचा हा काळजीचा स्वर ऐकून सार्थकला थोडं बरं वाटलं. अवनी, ते सार्थक म्हणाला. काय झालं, बोल ना, अवनी म्हणाली. अवनी, एक गोष्ट घडली इकडे आणि मला त्याचा खूप त्रास होते. अवनी, आपल्या ओळखीचा माणूस, अगदी जवळचा माणूस अचानक कधी चेंज होऊ शकतो का गं? म्हणजे आपण जसं त्याला समजतो त्याच्या अगदी विरुद्ध असं ती व्यक्ती वागू शकते का? सार्थकला हेच प्रश्न खूप दिवसापासून सतावत होते. पूनमचं अचानक बदललेलं वागणं त्याला त्रास देत होतं. ती एक वेळ काहीच बोलली नसती तरी आपल्याला चाललं असतं, पण माझ्याबद्दल काहीही चुकीचं मत करून जे ती वागते ते का, हेच त्याला कळत नव्हतं. अवनीने त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. सार्थक, मला माहीत नाहीये तिकडं काय झालंय ते, पण तुझ्या प्रश्नाचं मी हेच सांगेन की आयुष्यात कोण कधी कसा वागेल आपण 100% असं बरोबर नाही सांगू शकत. नाही, आपण ती व्यक्ती अमुक एक क्षणाला असंच बिहेव करेल असं वागू शकतो. काही नाती नसतात आयुष्यात जिथे आपण हे सांगू शकू, पण दरवेळी ते असंच असेल असंही नाही. पण ते तसं होण्यासाठी ते नातं खूप घट्ट असावं लागतं. आणि जर आपला अंदाज एखाद्या वेळेस चुकला तरी असंच समजायला हवं की अजून नातं तितकंसं मॅच्युअर झालेलं नाहीये. अवनी त्याला समजावू लागली. पण असं का व्हावं? जर समोरची व्यक्तीला माहिती आहे आपण कसे आहोत, तरी वागण्यात इतका बदल का व्हावा? सार्थक पुढे बोलतच होता. तूच म्हणाली ना की दुसऱ्याने कसं वागावं यावर आपण कंट्रोल नाही करू शकत, आठवतंय ना? अवनीने त्याला त्याच्याच बोलण्याची आठवण करून दिली. तिचं बोलणं ऐकताच सार्थक रुपाली आणि शिरीषचे लगेच आठवले. हो, आपणच बोललो होतो हे, आणि अगदी तेही खरं आहे. सार्थक स्वतःचीच मनातल्या मनात म्हणाला. पटतंय का? अवनी हसून म्हणाली. हो, पटतंय, बरोबर आहे, खरंच आहे. इतरांच्या बोलण्यावर आपलं कंट्रोल नाही, तरी पण आपण त्याचा त्रास करून घेतो, हे ना? सार्थकच्या बोलण्यातला चेंज अवनीला जाणवला. त्याला आता जरा हलकं वाटत होतं. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. हो, बरोबर, पण हे असं कसं तरी त्रास होतो बरं का, पण तो किती वेळ करून घ्यायचा हे मात्र आपल्यावर असतं, अवनी म्हणाली. हेही बरोबर, सार्थक हसून म्हणाला. अवनीही हसली. सार्थकला तिच्याशी बोलण्यात खूप छान वाटत होतं. तिने बोलता बोलता कधी आपल्या मनावरचं ओझं अलगद बाजूला केलं त्यालाच कळलं नाही. अवनी, तू इतकी बोलतेस, सार्थक हसून म्हणाला. का रे, बोलू नये का? अवनीही म्हणाली. नाही गं, तसं नाही, पण खरंच मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटतंय, सार्थक म्हणाला. अवनीला आता काय बोलावं कळेना. ती म्हणाली. थँक्स अवनी, सार्थक म्हणाला. काही थँक्स काय, अवनी म्हणाली. ओके अवनी, खूप वेळ झालं बोलतोय ना, उगाच तुला काही इश्यू नको. चल देन, बाय, टेक केअर, सार्थक. हो ठीक आहे, चालेल, बाय, टेक केअर. सार्थकने फोन कट केला. आज त्याला एक वेगळीच अवनी कळली होती. मैत्रीच्या प्रेमासाठी त्याच्याशी बोलणारी अवनी त्याने पाहिली होती, पण इतक्या दिवसांनी तिला कॉल केला तरी तिच्या बोलण्यात आताही तोच आपलेपणा जाणवला. आजही तिने माझ्या मनातली घालपेन लगेच ओळखली. खरंच अशी एक मैत्रीण असावी आयुष्यात, जी आपल्याला न बघताही आपल्या मनातलं दुःख लगेच समजू शकेल. अवनी तशीच आहे, अगदी, हो तशीच, क्रमशः.